भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत ढोळे येथे नुकताच उपसरपंचपदी शुद्धोधन अशोक जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार महेश शेठ चौघुले, RPIचे महेंद्र गायकवाड, अंबादास गायकवाड, संतोष चव्हाण, विराज पवार, रितेश जाधव, रवी जाधव समेत मोठ्या संख्येने शुभेच्छुक यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच शुद्धोधन अशोक जाधव यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। त्यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे जाधव परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। शुभेच्छा खूप मोठ्या दिल्या असत्या, आता मोठ्याच आहेत। जर पूर्ण 5 वर्ष भेटले असते तर काहीतरी विकास झाला असता गावाचा। कारण का या 4-5 महिन्यात ते नाही आपल्या घरपंचायत समजून घ्यायला वेळ लागला आपल्याला। तरीसुद्धा सिद्धार्थ सुद्धा हुशार असा आहे, त्याच्या वडिलांनी चांगले मित्र होतो, वडिलांनी चांगलं कार्य केलं आणि वडिलांच्या पार ठेवून त्यांनी आज या गावचा सरपंचपदी ज्या स्वीकारलं आहे आणि त्याला सगळं एक मताने दिलेलं आहे। त्याबद्दल गावकऱ्यांचं, सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, सगळ्यांचे मी आभार मानतो। कारण का शुद्धोधन हा चांगला मुलगा आहे, चांगलं काम करतो। आता मी समजून जा की आम्ही भिवंडीतून मी येऊ शकतो, आमचे आमदार संघ येऊ शकतात भेटायला, याचा अर्थ त्याचं चांगलंच काम असेल म्हणून त्यांनी येणाऱ्या काय काळामध्ये चांगलं काम करावं, त्यानंतर परत त्याला सरपंचपद भेटावं अशी आमची अपेक्षा आहे। सरपंच दिलं चांगला काम कराल, गोडाऊन डेव्हलप होतं, इथं गाव डेव्हलप होत आहे। या ठिकाणी बसतो मी, काही नव्हतं, सर्व शेती होती। स्वतः मी इथे एवढं येताना फसलो की जाऊ कुठं म्हणून। तर माझ्या भावाची गाडी पुढे होती, तो बोलला की दादा पुढे इकडे आहे, मग येऊ शकलो मी, नंतर मी वापस गेलो असतो। काय कळत नाही गावामध्ये, गाव चांगलं डेव्हलप झालेलं आहे, हा एरिया पूर्ण डेव्हलप होत आहे, चांगली गोष्ट आहे। या गावकऱ्यांची समजा मेहरबानी आणि काय लोकांची मेहरबानी की हे गाव चांगलं सुधारलंच पाहिजे। आपल्या गावातले जे कौलाचे घरे होते ते निघत चालले, आज बंगले होत चालले आहेत। बाबासाहेब म्हणणं होते की तुम्ही जर खेडेगावात तुम्हाला जमत नसेल तुम्ही सिटीत या आणि विकास करा, असं बाबासाहेब आंबेडकर बोलले होते। पण ते आता असं होत आहे की आता सिटी पण आपल्याला डेव्हलप होते आणि गाव पण डेव्हलप होतं। त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे। शुद्धोधनला आमच्याकडनं चांगलाच सपोर्ट आहे, आम्हाला अजून चांगलं काम करण्याची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शुद्धोधनला पहिले उपसरपंचाची खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आता गायकवाड साहेबांनी सांगितलं का आम्ही तिकडून आलो, म्हणजे भिवंडीवरून आज ग्रामीण आम्हाला एवढ्या लांब यायला लागते का ह्याच्या प्रेमासाठी। कारण का तो सगळ्यांना असं एकदम जवळ घेऊन हे करतो, म्हणून तसं त्यांनी गावाला पण एकत्र केलं आहे। कारण का इथून तिची बहुतेक भिवंडीची लोक आहेत ते पण आहे आणि गाव तर मगाशी होतच पूर्ण असेल जेव्हा ते झालं। म्हणजे एवढं चांगलं काम आहे, कार्य आहे आणि त्याला ह्याच्या पहिले पण तो सरपंच राहून गेलेला आहे, म्हणून त्याला अनुभव पण चांगला आहे। म्हणून तो आत्ता जे 5-6 महिने त्याला भेटतील ते चांगलं काम करेल आणि गावाचं आणि समाजाचं चांगलं काम करावं ही सगळ्यांकडून अपेक्षा आहे। सगळ्या पोरांना एकत्र घेऊन तो चालतो, असंच पोरांना एकत्र घेऊन पुढे गावाचा विकास करावा एवढेच म्हणजे त्याला माझ्यातर्फे व माझ्या पार्टीतर्फे खूप खूप शुभेच्छा। शुद्धोधन भाऊ जाधव आमचे जुने मित्र व आमचे वडिलांचे जुने सहकारी आज इथे उपसरपंच म्हणून त्यांनी पदवी भूषवली आहे, बिनविरोध ते पण। आणि ते आमचे सगळ्यांचे म्हणू शकतो आपण युवा हृदय सम्राट म्हणून, एक युवा मित्र म्हणून। काही कार्यक्रम असला, भिवंडी शहरात जरी काही कार्यक्रम असला, एक फोन केला की भाऊ तुम्हाला पोचायचं आहे, हाजीर होणार म्हणजे होणार अशी त्यांची ओळख आहे। आणि हमेशा ते कुठल्याही मदतीस रेडी असतात, तत्पर असतात आणि आमच्या सर्वांच्या सर्कलमध्ये ते एकदम हसता खिलता चेहरा जे आपण म्हणतो ते त्यांची एक आहे क्वालिटी। आणि पुढे राजकारणात देखील ते खूप पुढे जातील आणि आमचं देखील इलेक्शन आहे तर त्यांना आमच्यासाठी सुद्धा येऊन भिवंडीत मेहनत करायची, आमच्यासाठी धावायचं, पळायचं आहे।
तर मी त्यांना आज इथे शुभेच्छा द्यायला इथे आलो आहे, शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून शुद्धोधनला हे शुभेच्छा असतील की तो आमच्या सर्कलमधला आमचा एक चांगला मित्र आहे आणि कमी वयात त्यांनी जे आता ह्या उपसरपंच पद भूषवलेलं आहे हा खरंच कर्तव्यवानी पद आहे. कारण की हा भेटणारे लोक भेटत नाही. कारण त्याच्या कामाची कारकिर्दी त्याच्या कामाची क्वालिटी बघून इथल्या गावकऱ्यांनी त्याला ते बिनविरोध पद दिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्याचा आभार व्यक्त करतो गावकऱ्यांचा की त्यांनी शुद्धोधनाची जिम्मेदारी दिलेली आहे. ह्या जिम्मेदारीला तो पुढे खूप प्रेमाने पार पाडील. सर्व गावकऱ्यांच्या कामाला तो तात्पर्य खरा उतरील. ह्याच्याविषयी मी सगळ्या गावकऱ्याच्या वतीने RPIच्या वतीने MCOच्या वतीने आमच्या पूर्ण मित्रमंडळाच्या तर्फेने मी त्याला शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीस त्याला असंच पुढं काम करून पुढच्या काही काळामध्ये सरपंच पदासाठी तो निवडला जाईल ह्याची मी शुभेच्छा त्याला पहिला देतो. आणि त्याच्यावर हीच प्रार्थना करीन की ज्याप्रमाणे ह्या गावातल्या लोकांनी जे दाखवलेला विश्वास आहे त्याचप्रमाणे इतर काही भावी नगरसेवक उभे आहेत त्यांच्यावरती मग काय भिवंडीतील नागरिक शुभेच्छा करून हीच मी आई वरावी चरणी बुद्धचरणी प्रार्थना करतो. जय भीम जय महाराष्ट्र. आज आमचे मित्र आणि भिवंडीकरांचा प्रेम सिद्धोधन जाधव आज त्यांना या ठिकाणी धुलेगावचे ते उपसरपंच झालेले आहेत आणि ते पण बिनविरोध. खऱ्या अर्थाने त्यांच्या या आजच्या दिवसासाठी गेल्या 1 वर्षापासून आमची चर्चा असायची की क्षण जवळ आलेला आहे आणि आज त्या आनंद क्षणामध्ये आम्ही सर्व सामील झालेलो आहे आणि खरंच ती संधी त्यांना मिळालेली आहे आणि त्या संधीचं ते सोनं करतील असे आम्ही सर्व मित्रपरिवार त्यांच्याकडे त्या आशेने बघतोय. आणि आज भिवंडीतून हजारोच्या संख्येने सिद्धोधन भाऊंना शुभेच्छा देण्याकरता लोक आलेले आहेत. त्यावरून कळतं की आज ते एवढ्या ग्रामीण भागात राहून सुद्धा भिवंडीच्या लोकांना त्यांनी एवढा प्रेम दिलेला आहे. त्याचप्रकारे आज त्यांना जी संधी मिळालेली आहे या गावाचा विकास करण्यासाठी ते नक्कीच या गावाचा विकास करतील आणि येणाऱ्या काळात ते या गावचे सरपंच होतील अशी मी या गावकऱ्यांकडून अपेक्षा करतो. आणि संपूर्ण गावकऱ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की माझे बंधू यांना ती आज संधी दिली आणि यांना पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो. अशीच प्रगती करत राहा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय. बंधुतुल्य मित्र शुद्धोधनजी अशोक जाधव हे माझे खूप वर्षापासून मित्र आहेत आणि मी त्यांची सामाजिक आणि राजकीय जी काही भूमिका आहे किंवा आजपर्यंत जी काही वाटचाल आहे ते मी जवळून बघितलेली आहे आणि या पदापर्यंत जे पोचलेले आहे तर मी माझ्या परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे आणि मी ज्या संघटनेमध्ये किंवा ज्या पक्षामध्ये काम केले त्यामार्फत त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. आणि दादा लवकरच सरपंचपदी आणि या पट्ट्यातले जिल्हा परिषद सदस्य व्हावेत अशी माझी शुभेच्छा आहे आणि माझ्या मित्रपरिवाराकडून त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज आमच्यासाठी म्हणजे आमच्या कुटुंबासाठी एक फार मोठा आनंदाचा क्षण आहे आणि हा क्षण पाहायला आमचे दादा असते तर आणखी एक मोठा हर्षोल्लास झाला असता. परंतु सांगायची गोष्ट अशी की आमचा पुतण्या शुद्धोधन जाधव यांची आज ढोळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही शुद्धोधनला आमच्या दादामध्ये बघतोय आणि शुद्धोधन त्याच पद्धतीनं आपल्या बापाच्या पाऊल ठेवून काम करत आहे आणि पुढेही गावचा विकास करण्याकामी तो असंच चांगलं काम करेल अशी त्याला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा. काल अचानक कळालं की शुद्धोधन जाधव यांची डोहाळे गावच्या उपसरपंचपदी निवड झालेली आहे. खरं तर फार मनापासून आनंद झाला. आमचे शुद्धोधन जाधव हे आंबेडकरी चळवळीमधील एक खंदे कार्यकर्ते तर आहेतच परंतु ते राजकारणामध्ये देखील एक सक्रिय म्हणून ते आहेत. शुद्धोधन जाधव यांनी आपल्या कारकिर्दी जी आहे कारकीर्द ती अतिसंघर्षातून सुरुवात केलेली आहे. अतिसंघर्षातून त्यांनी हे सगळं काही मिळवलेलं आहे. त्यांची लोकप्रियता ही त्यांनी ज्या केलेलं काम आहे त्याची ही पावती आहे. मी शुद्धोधन जाधव यांची उपसरपंचपदी जी निवड झाली त्याबद्दल मी माझ्या संघटनांच्या वतीने लेबर फ्रंट या कामगार संघटनेच्या वतीनं आणि मी ज्या ज्या संघटनांशी संबंधित आहे त्या सर्व संघटनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि डोहाळे गावचं उपसरपंचपद भूषवताना ते शासनाच्या सर्व ज्या योजना आहेत त्या या गावासाठी खेचून आणतील आणि त्याद्वारे या गावाचा विकास करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो. आणि मी माझे 2 शब्द इथंच थांबतो. पुन्हा त्यांना उपसरपंचपदी त्यांची निवड झाल्याबद्दल सर्वांच्या वतीनं
मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.